महाराष्ट्रातील टॉपचे बैल पार्ट 1मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील टॉपचे बैल पार्ट 1मध्ये 10वं नाव येतं ते म्हणजे कुमारी अंकुर रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल नाना बुतकर यांचा सुंदरने आदत वयातच आपल्या वेगाच्या जोरावर आपले व आपल्या मालकाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवले. सुंदर हा सर्व मोठ्या पायऱ्यांमध्ये पळताना दिसला आहे. सुंदर मुंबईमध्ये राहुलदादा पाटील यांच्या नावात पळतो. महाराष्ट्रातील टॉपचे बैल पार्ट 1मध्ये 9व्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतं ते म्हणजेच मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा हिंदकेसरी भुंगा. भुंगाने यंदा मुंबई गाजवली आणि घाटही गाजवतो. भुंगा हा डबल हिंदकेसरी झाला आहे. महाराष्ट्रातील टॉपचे बैल पार्ट 1मध्ये 8व्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतं तो म्हणजे पब्लिकने ज्या बैलाला वेगाचा शेवट अशी पदवी दिली आहे असा कुमारी अंकुरन रणजित सर निंबाळकर फलटण आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा. सर्जा हा टॉपच्या पैऱ्यांमध्येच पळताना दिसला आहे. बकासूर बप्या या बैलांबरोबर सर्जाच्या गाडीला असा वेगवान वेग लागतो. सर्जा हा मथुरमध्ये पळताना हिंदकेसरी झाला आहे. मुंबईमध्ये सर्जा राहुलदादा पाटील यांच्या नावात पळतो. 7व्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतं तो म्हणजे ज्याने आपल्या वेगाच्या जोरावर पूर्ण मुंबई आणि घाट गाजवला असा कैलासवासी साहिल बबलूशेठ फुलोरे यांचा हिंदकेसरी पुसेगाव हिंदकेसरी हरण्या. हरण्या यंदाचा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी आहे. तसेच हरण्याने यंदा खूप सारे बक्षिसे मिळवले आहेत आणि पिंजोडला पण खूप छान असा पळाला आहे. 6व्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतो तो म्हणजे आपल्या वेगाच्या जोरावर त्या बैलाने आपलं व आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असा हा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. सुंदर हा आपल्याला सर्वात मोठे पैऱ्यांमध्ये पाहायला मिळाला आहे. बकासूर, गर्णिकेचा राजा, भुंगा अशा इत्यादी पैऱ्यांमध्ये पाहायला मिळाला आहे. 5व्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव पाहायला मिळतं ते म्हणजेच ज्या बैलानं आपलं व आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असा सिद्धिविनायक ग्रुप उर्ली यांचा देखणी हत्यार पिस्टन 2211. पिस्टन हा हिंदकेसरी बैल आहे. पिस्टन सर्वात टॉपच्या पैऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चौथ्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतं ते म्हणजेच ज्या बैलाने आदात वयातच आपलं व आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असा हा बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा हिंदकेसरी आदात किंग अर्जुन. अर्जुन हा आपल्याला टॉपच्या पैऱ्यांमध्येच पाहायला मिळाला आहे. लखन, गर्णिकेचा राजा इत्यादी असे अनेक टॉपच्या पैऱ्यांमध्ये आपल्याला अर्जुन पाहायला मिळालेला आहे. अर्जुन हा मुंबईमध्ये संदीपभाई माळी यांच्या नावात पळताना दिसला आहे या सीझनला. 3ऱ्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव येतं ते म्हणजेच ज्या बैलानं सर्व टॉपच्या बैलांना पराभूत करून आपलं व आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असा छत्रपती संभाजीनगर यांचा लखन. लखन हा मुंबईमध्ये मोहनशेठ राऊत यांच्या नावात पळतो. लखन हा हिंदकेसरी बैल आहे. तसाच लखन सर्व टॉपच्या बैलांमध्ये पळताना दिसला आहे. 2ऱ्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव आहे ते म्हणजे ज्या बैलानं आपल्या वेगाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. सलग 5 मैदानावर फायनलचा 1 नंबरचा मानकरी झाला असा बापूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा. घरनिकीचा राजा यंदा पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी आहे. महाराष्ट्रातील टॉपचे बैल पार्ट 1मध्ये 1ल्या क्रमांकावर ज्या बैलाचं नाव आहे ते म्हणजेच या बैलानं आपल्या वेगाच्या जोरावर संपूर्ण भारत गाजवला असा मोहिल शेठ धुमाल सुजगाव यांचा नवम हिंदकेसरी बकासूर. बकासूर हा मुंबईमध्ये सचिन शेठ घरत यांच्या नावात पळतो. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.